सभा झाली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की नाभिक समाजाने मराठा समाजाचे केस कापू नयेत, त्यांना आपापसात भादरू द्या. आता एक मंत्री असा बोलतो का? मराठा आरक्षणाच्या विरोधात मोठी फौज मैदानात, या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाची धुरा अतिशय समर्थपणे गेल्या 2 वर्षापासून पेरलेली आहे. त्यांनी राज्यामध्ये जवळपास 400 पेक्षा जास्त सभा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. अंतरवाली सराठीमध्ये 14 ऑक्टोबरची जी महासभा झाली, जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त बांधव या ठिकाणी होते. नारायणगडावर जी महासभा झाली त्यालाही अशा प्रकारच्या कोटींनी बांधव उपस्थित होते. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये ज्या सभा झाल्या त्यांना प्रचंड असा उत्साह या ठिकाणी होता. अगदी उन्हात सभा झाल्या, पावसात सभा झाल्या, थंडीत सभा झाल्या, इतकंच नाही दिवसा सभा झाल्या, रात्री झाल्या, पहाटे झाल्या. म्हणजे गर्दीचे सगळे उच्चांक या ठिकाणी मोडले. आणि आता 29 ऑगस्टला त्यांनी मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी काही लोक जाणून बुजून या ठिकाणी वातावरणात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजामध्ये तेढ निर्माण कसं होईल किंवा जरांगे पाटील मुंबईला कसं जाणार नाहीत अशा प्रकारचे अडथळे आणण्याचा प्रयत्न ही मंडळी करीत. काही सुपारीबाज लोक या ठिकाणी असं म्हणत आहेत की जरांगे पाटलांनी बीड शहर जाळलं किंवा आणखी काही तालुके जाळले. तर त्या लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. जरांगे पाटील अंतरवालीत आमरण उपोषणाला बसलेले आहेत. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे, तेव्हाही गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब होते, आताही तेच आहेत. आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं कृत्य जरांगे पाटलाकडून होणं कदापि शक्य नाही. ज्या समाजकंटकांनी केलं असेल त्यांना कायदा योग्य ती शिक्षा देईल, परंतु बोलणाऱ्यांना जबाबदारीनं बोललं पाहिजे. उचलून जीभ टाळाला लावणं सोपं असतं, परंतु समाजात त्याचे काय परिणाम होतात याचा विचार अशा सुपारीबाजू लोकांनी जरूर त्या ठिकाणी केला. काहींचं म्हणणं आहे की आता ते मुंबईला जाणार आहेत, मुंबईला दंगली पेटवणार आहेत. अहो म्हणजे खंत याची वाटते की तुम्हाला हे बोलायला काही लाज शरम नावाची चीज वाटते का वाटत नाही. आणि अशा लोकांकडे आता दुर्लक्ष या ठिकाणी केलं पाहिजे. जरांगे पाटलांनी पहिल्या दिवसापासून कुठल्याही जातीवर टीका केली नाही. त्यांनी कुठल्याही नेत्याला सोडलं नाही जो विरोधात बोलल, जो किंवा या अडचणीत या आरक्षणाच्या मार्गात अडथळा निर्माण केला त्याला कुणालाही सोडलेलं नाही. तर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं गोव्यामध्ये अधिवेशन झालं. या अधिवेशनाला अनेक भारतीय जनता पक्षाचे काही आमदार होते, काँग्रेसचे काही आमदार होते, वडेट्टीवार सारखे, परिणय फुके, आडबोली सारखे. आणि या आंदोलनामध्ये या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं की मी ओबीसीसाठी काम करतो वगैरे अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी झाली. त्यानंतर जे सुरू झालं तर यावरून म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. जरांगे पाटलांनी सांगितलं की मुख्यमंत्री जर असं बोलत असतील तर ते योग्य नाही. तर या संदर्भामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे असं म्हटले की जरांगेंना हे शोभत नाही. तर बबनराव तायवाडेची आपण थोडक्यात ओळख किंवा थोडक्यात त्यांनी काय बोललं याच्यापूर्वी ते पाहिलं पाहिजे. एकदा त्यांनी असं नामदार भुजबळांच्या स्टेजवरून असं सांगितलं की हातपाय कापण्याची भाषा त्यांनी केली. इतकंच नाही, महाराष्ट्र पेटवण्याचे शब्द हे त्यांच्याच तोंडातून आलेले आहेत. हे आहेत बबनराव तायवाडे. आणखी एक आमदार आहेत ते त्या ठिकाणी होते. त्यांनी असं म्हटलं की पावसाळ्यात जसे बेडक उगवतात तशा निवडणुका आला की जरांगे पाटील उगवतात किंवा येतात. तर प्रश्न असा आहे की जरांगे पाटील कुठल्याही राजकीय पक्षाचं समर्थन करत नाहीत. ते वेळोवेळी सगळ्या पक्षाला, सत्तेत असलेल्या पक्षाला, विरोधातल्या पक्षालाही त्यांनी झोडलेला आहे. परंतु मागण्या या सत्ताधाऱ्याकडेच करायच्या असतात. त्यामुळं त्यांनी या ठिकाणी वेळोवेळी सत्ताधाऱ्याकडे मागण्या केल्या आहेत. परंतु हे परिणय फुके म्हणजे स्वतःच्या भाऊजाईला न्याय द्यायचं सोडून या ठिकाणी अशा प्रकारचे राजकीय स्टेटमेंट विनाकारण म्हणजे समाजामध्ये द्वेष निर्माण होईल अशा प्रकारचे स्टेटमेंट करत, वास्तविकता हे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत, अनुभवी सदस्य आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या अतिशय जवळचे आहेत. तर अशा लोकांनी बोलताना 10 वेळाच विचार या ठिकाणी जरूर केला पाहिजे. त्याचबरोबर स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की आता जरांगे पाटील मुंबईला आंदोलन जाणार, तर ते म्हणते मुख्यमंत्री म्हणतात की पोलीस बघून घेतील. तर साहेब अशी जबाबदारी झटकून आपल्याला देता येणार नाही. आपण राज्याचे प्रमुख आहात, आपण
राज्य हे कुटुंब मानलेलं आहे आणि आपण एक कुटुंब प्रमुख आहात आणि कुटुंबातील सर्वांना न्याय देणं ही आपली न्याय भूमिका म्हणून आपल्याकडे सर्व राज्य पाहत आहे. जालन्यामध्ये संघर्षकांना आमदार पंकजाताई मुंडे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की जरांगे पाटील मुंबईला आंदोलनात जात आहेत, तर त्यांनी सांगितलं ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्यांना वेळोवेळी समर्थन दिलं. मग ताई, ह्या मागण्या कायद्याच्या चौकटीत नाहीत का? उच्च न्यायालय म्हणते की 50% आरक्षण मर्यादा असावी, सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकरणामध्ये सांगते की 50% आरक्षण मर्यादा असावी, आणि जरांगे पाटील तेच म्हणतात की 50%च्या आधी ओबीसी आरक्षण द्या. मग ही कायद्याची चौकट नाही का ताई? आणि मग आपण स्पष्ट भूमिका या ठिकाणी केली पाहिजे. तर आणखी एक मंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब, खरं पाहिलं तर यांनी अनेक मोर्चे, त्यांनी ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सांगितलं की फडणवीसांना मुख्यमंत्री करा, 3 महिन्यामध्ये आरक्षण देतो, आरक्षणाचे 100 मार्ग आहेत असं त्यांनी म्हटलं होतं. आणि आता ते म्हणतात की कुठल्या आंदोलनाच्या कुठल्या मागण्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, कारण भारतीय जनता पक्षाला मराठा समाजाने विश्वास दाखवले. हे आपलं म्हणणं आहे ते बरोबर आहे साहेब, मराठा समाजाने भरभरून मतदान केलेलं आहे. फक्त आता मराठा समाजाची जी आरक्षणाची झोळी रिकामी आहे ती भरण्याचं काम आपण करावं आणि ते आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यावं, अशा प्रकारची आपल्याकडे विनंती करण्यात येते. आणखी एक मंत्री आहेत, ते आहेत राज्याचे ज्येष्ठ मंत्री, आदरणीय मंत्री, सन्माननीय मंत्री भुजबळ साहेब. भुजबळ आणि वाद हे समीकरण कायमच आहे. कसं आहे तर ते बघा, आता ते त्यांना प्रश्न विचारला पत्रकार, ते म्हणते, ते जरांगे पाटलांना म्हणते कोण अडवतंय तुला, जालन्यात कर, अंतरवाली सराटीत कर, मुंबईत कर, नाहीतर दिल्लीत उपोषण कर किंवा आंदोलन कर. देशात लोकशाही आहे आणि कुठेही आंदोलन तू करू शकतो, पण एकमेकावर कुरघोडी करायची नाही. एकमेकावर कुरघोडी करायची नाही या शब्दाचा अर्थ त्यांनी या आशयाने बोललेला आहे की ओबीसी या ठिकाणी यायचं नाही. मग ओबीसी काय या ठिकाणी कोणाची मक्तेदारी जहागिरी आहे का? तो ओबीसी हा एक प्रवर्ग आहे, ती कुठली जात नाही आणि आरक्षण ही कोणाची मक्तेदारी नाही किंवा ते असू शकत नाही, तसली कायद्यात कुठेही प्रोव्हिजन नाही. परंतु भुजबळ आणि वाद कायम आहे. तुम्हाला एक 2-3च उदाहरणं देतो. ज्यावेळेस अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी एक सभा झाली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की नाभिक समाजाने मराठा समाजाचे केस कापू नयेत, त्यांना आपापसात भादरू द्या. आता एक मंत्री असा बोलतो का? म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे. आणि मंत्री असताना सुद्धा ते सरकारच्या विरोधात आंदोलन करतात. म्हणजे हा देशातला एक नवीनच प्रकार आहे. मंत्री म्हणजे कोण? मंत्रिमंडळामध्ये एक सामूहिक जबाबदारीचं तत्व आहे आणि कोणी एक चूक केली तर सगळ्यांची चूक असते. असे अनेकांनी आपले राजीनामे फेकून दिलेले, परंतु हे तसं करत नाहीत. हे मंत्रिपदालाही चिटकून बसले आहेत गुळाच्या ढेपीसारखे, आणि इकडे दुसरीकडे काय बोलतात, न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीवर टीका करतात. कोणी स्थापन केली? मंत्रिमंडळाच्या बैठकीत एका ठरावानं स्थापन झाली. इकडे ते एकटेच बाहेर काय सांगतात, तिचं काम संपलं. तुम्ही एकटे कसं सांगणार? तुम्ही मुख्यमंत्रीत का? तुम्ही मंत्रीत तर मग करा, बंद करा तिचं काम. म्हणजे हा प्रकार कुठला? सरकारनं जे 10% SCBC आरक्षण मराठा समाजावर लादलंय, मागितलं नाही, ते लादलंय, तर त्या आरक्षणाच्या म्हणजे त्या अनुषंगाने ते काय म्हणतात, ते आरक्षण टिकवण्याच्या अनुषंगाने सरकारने न्यायालय कार्यकारी मंडळाची म्हणजे न्यायालयात जजेस राहिलेल्या लोकांची एक समिती स्थापन केली आणि त्यांना सरकारनं एवढं मानधन द्यायचं ठरवलं. तर त्या विरोधात म्हणतात ते बाहेर येऊन सभेत बोलतात. भुजबळ साहेब सभेत बोलतात की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला नाही एवढं मानधन, त्यांना कशाला? म्हणजे हे काय बोलतील यांचा भरोसाच नाही. आणि आणखी एक गंभीर बाब आहे, ज्यावेळेस बीडमध्ये जाळपोळ झाली, माजलगावला दुपारी 12-12:30ला जाळपोळ झाली आणि बीडमध्ये 4-4:30ला. तर 4 तासाचा वेळ असताना भुजबळ साहेबचे प्रेसमध्ये सांगतात की मला कळालं की आता पुढचा नंबर त्यांच्या पाहुण्याचा आहे. आता भुजबळांना जर 4 तास अगोदर कळतंय तर त्यांनी हे थांबवण्यासाठी जीवाचा आटापिटा का केला नाही, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. म्हणजे ते काही असू द्या, परंतु आरक्षण आता हे निर्णायक टप्प्यात आलेलं आहे.